MH48 न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत। सार्वजनिक शौचालय बंद अवस्थेत ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे ठेकेदारावरती कारवाई करून शौचालय सुरू करण्याची मागणी। ठामपा तिजोरीतून ठेकेदाराने करोडो रुपये घेऊन खर्च करून बांधण्यात आलेले सार्वजनिक सुलभ शौचालयाचा बंद अवस्थेत का पूर्ववत चालू करण्यासाठी MH48 न्यूज डिजिटल मीडियाचे आयुक्तांना पत्र। ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक ठिकाणी म्हणजेच कोट नाका, साकेत, माजिवडा, नाशिक बायपास हायवे लोढा, मानपाडा, ब्रह्मांड सिग्नल, पोखरण रोड नंबर 2, गावणबाग, कॅडबरी सर्व्हिस रोड अशा व इतर अनेक ठिकाणी सार्वजनिक सुलभ शौचालय बंद अवस्थेत आहेत। या शौचालयांची निर्मितीसाठी ठेकेदारांनी करोडो रुपये खर्च केले आहे, तेही ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीतून खर्च करून बांधण्यात आलेले शौचालय आहेत, तरीही ते बंद अवस्थेत आहेत। या प्रकरणाचा त्रास नागरिकांना होत आहे। पूर्णपणे बांधकाम करून बंद पडलेले शौचालय आणि त्यातील सुविधा पूर्ववत चालू करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे MH48 न्यूज डिजिटल मीडियातर्फे मागणी करण्यात आली आहे। संपूर्णपणे बांधकाम करून तयार करण्यात आलेली सार्वजनिक शौचालयांची बंदी होण्याची प्रक्रिया ही नागरिकांसाठी एक गंभीर समस्या आहे। यामुळे नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अवघडता येत आहे। याचा फायदा घेण्यासाठी अनेकदा नागरिकांना अन्याय सहन करावा लागत आहे। नागरिकांना या शौचालयाचा फायदा आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या शौचालयाची निर्मिती केली गेली आहे, त्यामुळे ती बंद ठेवण्यात काही कारण नाही। परंतु यात किती आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे या बाबतीत संभ्रमता कायम आहे। या प्रकरणाची नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक नेते निंदा करीत आहेत। त्यातील भ्रष्टाचाराबद्दल संशय व्यक्त केला जात आहे। सार्वजनिक शौचालयाची बंदी ही एक तात्काळ समस्या आहे आणि ती लगेच सोडवणे आवश्यक आहे। ही शौचालय बंद राहिल्यामुळे नागरिकांना भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या शौचालयाची बंदी ही नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्येशी संबंधित आहे। ही शौचालये पूर्ववत चालू न केल्यास नागरिकांच्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतात। या समस्येचे निराकरण करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी ठेकेदारावरती त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे। सोबतच सर्व शौचालये त्वरित पूर्ववत चालू करून देणे आवश्यक आहे, असे मागणीचे पत्र MH48 न्यूज डिजिटल मीडियातर्फे ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे देण्यात आले आहे। येथील स्थानिक नागरिकांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्येची संबंधित असलेले शौचालये पूर्ववत चालू करण्याची मागणी केली आहे। ते काय म्हणाले ते पाहू। कधीपासून बंद आहे शौचालय? बांधल्यापासून बंदच आहे, वापरच नाही आहे, काहीच नाही वापर, काय नाही, हे खोलतच नाही का सकाळ संध्याकाळ वगैरे? काय खोलतच नाही, चालूच नाही गेले। कधी बांधले शौचालय? बांधल्यापासून बंदच आहे, बांधल्यावर ओपनिंगच नाही, ओपनिंगच झालेलं नाही। ते सांगतो चालू करा, इथं सर्व लोक संडास इथं मुततात, हाकतात, संडास करतात, उभे राहणे पुढं घाण ठेवून तुम्ही बघा इकडे, हे बघा सगळे घाण करून इकडं बसलं बघा काय आलं ते, त्याच्या आतमध्ये बघा काय आहे। हे झाड बघा, हे झाडाचे लावलं आहे, आम्ही आहे म्हणून कोण मुतत नाही। हे झाड बघा, त्याला माती बघा, त्याला पाणी सुद्धा नाही, झाडाला पाणी सुद्धा नाही त्या झाडाला। पैसा बरोबर हा, तुम्ही बांधलं त्याचा काहीतरी म्हणजे उपाय करा, म्हणजे फायदा करा त्याचा। आता असं बांधून ते काय फायदा आहे का त्याचा? ब्युरो रिपोर्ट MH48 न्यूज डिजिटल मीडिया प्रतिनिधी ठाणे। बातमी सविस्तर पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा, नंतर MH48 न्यूज डिजिटल मीडियामध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन बेल बटन दाबून अन्य सर्वत्र शेअर करा। तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी 8652707007 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा व जाहिरातीसाठी
कार्यकारी संपादक वैशाली पोरेकर 7977238612 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा.